तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचवडमधून. तर आम्ही आदित्य बिर्ला कंपनीचे जे ब्लिचिंग पावडर आहे ती पूर्ण शेडमध्ये क्लिनिंगसाठी वापरत आहे आणि याचा रिझल्ट पण आम्हाला एकदम व्यवस्थित आणि चांगला वाटला आहे. त्यानंतर ग्लासरी आल्यानंतर पण आम्ही चोन्यामध्ये 10 किलो चोन्यामध्ये 100 ग्रॅम या ब्लिचिंग पावडरचा पण वापर करत आहे. एकदम रिझल्ट चांगला आहे. ग्लासरीच्या सर्व आळ्या या ब्लिचिंग पावडरच्या वासाने बाहेर पडतात. तर आज 10वी फेडिंग ही पूर्ण झाली. 10व्या फेडिंगला पाला पण संपला होता, पण तर या फेडिंग नंतर आम्ही यावर पाल्यावरती पूर्णपणे मारून घेणार आहे. फेडिंग झाल्यानंतर आता संपूर्ण मारून द्यायचं आहे. अशा पद्धतीत फेडिंग झालेली साईज पण या पद्धतीत आहे. 10 फेडिंग मध्ये ही साईज आणि संपूर्ण मारून द्यायचं, कारण पाल्याचा एंड झालेला आहे आज. तरी पण अळ्यांचे कोश पण एकदम चांगले निघणार आहे. कोश झाल्यानंतरचा व्हिडिओ टाकीन मी परत. एक संपूर्णाची बाटली 2 लिटर पाण्यामध्ये अशी या पद्धतीने सगळं पालावर बेडवरती स्प्रे करून घ्यायचं आहे.